महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदूक घेऊन देईन. 2 ते 4 लोकांचा जीव गेला तरी चालेल, मात्र वाईट माणूस वाचायला नको. अमरावतीमध्ये शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांचं वादग्रस्त वक्तव्य. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनंतर भाजप खासदार अनिल बोंडेंचं देखील वक्तव्य चर्चेत. आधी मला बंदूक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज. अनिल बोंडे यांचं वक्तव्य. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये फाशी आणि जन्मठेपेची तरतूद. पीडित महिलांना आता घरातूनच तक्रार दाखल करता येणार. आरोपीच्या शिक्षेसाठी कायदे कडक करणार. पंतप्रधान मोदींची घोषणा. पंतप्रधान मोदी जळगावला भाजपच्या प्रचारासाठी. 15 दिवसामध्ये 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचार. दिदींना आधी सुरक्षा द्या, मग लखपती दिदी योजना बघा. संजय राऊतांची टीका. संजय राऊत घाण खाणारा पोपट. राऊतांना जेलमध्ये जाण्याची घाई. मिमिक्री करणाऱ्यांना गावोगावी तंबू उभारून नाचाचं काम करावं लागेल. संजय शिरसाट यांचा राऊतांवर हल्लाबोल. नेपाळ बस दुर्घटनेमध्ये जळगावातील मृत्यू झालेल्या 28 जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाची मदत. जळगावातील लखपती दिदी योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. जळगाव जिल्ह्याचं चित्र बदलणाऱ्या नारपार गिरणा योजनेला मान्यता. कॅबिनेटमध्ये टेंडर काढणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. प्रेम प्रेम असतं. पवार साहेब आहेत तिथं जास्त बोलायचं नसतं. यापुढे अमोल कोल्हेंच्या नेतृत्वामध्ये विकासाचं काम करणार. पवारांच्या भेटीनंतर अजित पवार गटाच्या अतुल बेनके यांचं वक्तव्य. भाजपा नेते मदन भोसले आणि जयंत पाटलांमध्ये तासभर चर्चा. वाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची माहिती. रोहित पवारांमुळे जयंत पाटील पवार गटामध्ये अस्वस्थ. जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असावेत असा अंदाज. जयंत पाटील आणि नागेश भोसले यांच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांचं वक्तव्य. महाविकास आघाडीतील जागा वाटप होताना थोडा वाद होणं अपेक्षित, मात्र आम्ही एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढू. जयंत पाटलांचं वक्तव्य. मुंबईतील 99% जागांवर महाविकास आघाडीत सहमती. मुंबई पुन्हा आमच्या ताब्यात असणं गरजेचं, त्यानुसारच जागा वाटप. 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राच्या जागा वाटपावर चर्चा. संजय राऊतांची माहिती. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला महाविकास आघाडीचा विरोध. अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडी नेत्यांचा साखळी मोर्चा. तर दानवेंचं आंदोलन म्हणजे नौटंकी. शिरसाट यांची टीका.